Hello students, we are learning your topic Space Mission from Science and Technology Part 1 textbook. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या टेक्स्टबुकमधला टॉपिक नंबर 10 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे स्पेस मिशन. पहा, इन प्रिवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन दी information about what is mean by space mission, what are the actual objective of space mission, how the space mission is classified into two categories, and the next point is the what are the needs and importance of space mission. हे 3 पॉईंट्स आपण प्रिवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. पहा काय काय आपण पाहिलं होतं, एकदा ओव्हरलुक करूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. सी स्पेस मिशन कशामुळे पॉसिबल झालेले आहे, तर इट इज पॉसिबल ड्यू टू स्पेस वोएज. ओके, स्पेस वोएजमुळे काय झालेलं आहे, अँड स्पेस मिशन इज बेसिकली पॉसिबल ड्यू टू डेव्हलपमेंट इन व्हेरियस काइंड्स ऑफ टेक्नॉलॉजी, बेसिकली इन द स्पेस टेक्नॉलॉजी. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या डेव्हलपमेंटमुळे काय झालेलं आहे, स्पेस मिशन्स पॉसिबल झालेलं आहे. यामुळे काय झालं ते मी तुम्हाला सगळं मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. स्पेस मिशन मेनली कॅटेगराइज्ड इंटू टू कॅटेगरीज किंवा क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. The first one is the first category or the first type of mission consists of launching of various artificial satellite and use of that launching of various artificial satellite for the research and various applications. हे वन टाईपमध्ये येतं. म्हणजे वन टाईपच्या मिशनमध्ये काय येतं, तर तिथं आर्टिफिशियल सॅटेलाईट स्पेसमध्ये सोडून वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च केले जातात आणि केलेल्या रिसर्चचा उपयोग रेग्युलर लाईफसाठी कशा पद्धतीने होऊ शकतो हे पाहिलं जातं. तर सेकंड टाईप ऑफ स्पेस मिशन्स ज्या असतील याच्यामध्ये काय होतं, तर याच्या स्टडीमध्ये इट इन्क्लूड्स द मेन ऑर इट इज फॉर दी क्लोज ऑब्झर्वेशन्स ऑफ सोलार सिस्टीम, which object present in the solar system or object which are out from the solar system. म्हणजे सोलार सिस्टीममध्ये असलेले ऑब्जेक्ट आणि सोलार सिस्टीममध्ये नसलेले ऑब्जेक्ट या सगळ्यांचा म्हणजे सोलार सिस्टीमच्या आतले आणि सोलार सिस्टीमच्या बाहेरचे जे काही ऑब्जेक्ट आहेत या ऑब्जेक्टचा स्टडी कुठल्या टाईपच्या स्पेस मिशनमध्ये केला जातो, तर सेकंड टाईपच्या स्पेस मिशनमध्ये केला जातो. हे क्लिअर झालं. हे 2 पॉईंट्स आपण पाहिले. आणि तिसरा जो आपण पॉईंट पाहिला त्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं की व्हॉट आर दी बेसिक नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. पहा, ड्यू टू स्पेस मिशन वर्ल्ड बिकम ए ग्लोबल विलेज. हे मी तुम्हाला सांगितलं. स्पेस मिशनमुळं, अवकाश मोहिमांमुळं जग हे एक वैश्विक खेडं झालेलं आहे. ते एकमेकाच्या खूप जवळ आलेलं आहे. कसं खूप जवळ आलेलं आहे, पहा, आजकाल सगळ्यांच्या हातामध्ये इंटरनेट आहे, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल फोन्स आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्याला कोणत्याही वर्ल्डच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेली इन्फॉर्मेशन, एखाद्या पर्सनशी असलेला कॉन्टॅक्ट आपण विदिन अ सेकंड करू शकतो. ड्यू टू इंटरनेट एनी काइंड ऑफ इन्फॉर्मेशन वी कॅन गेट ऑन ॲट युअर फिंगर टिप विदिन अ सेकंड. तुमच्या बोटाच्या टोकावरती विदिन अ सेकंडमध्ये तुम्हाला इंटरनेटमुळे सगळी माहिती मिळते. आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असतात. हे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वेदर सॅटेलाईटच्या अंडर काम करत असतात. त्यामुळं आपल्याला काय होतं, आधीच जे नॅचरल डिझास्टर्स असतात त्यांच्यामुळं माहिती मिळते. नॅचरल डिझास्टरची माहिती आधीच मिळाल्यामुळं ॲडव्हान्स अलर्ट आपल्याला मिळतं. ॲडव्हान्स अलर्ट मिळाल्यामुळं आपण काय करू शकतो, प्रिकॉशन्स आधीच घेऊ शकतो. आणखीन काय होतं, वेगवेगळ्या पद्धतीचे जे वार असतात ड्युरिंग वार, म्हणजे वारच्या वेळेस काय होतं, नेक्स्ट ॲक्शन काय असेल आपल्या शत्रू सैन्याची ही देखील आपल्याला समजते. कशामुळं, तर या स्पेस मिशनमुळं किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या सॅटेलाईट्समुळं हे सगळं पॉसिबल झालेले आहे. अँड दीज आर दी बेसिक नीड्स, दीज आर दी मेन नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. दिस ऑल अबाउट दिस हे सगळं जे काही आहे हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट ए नेक्स्ट पॉईंट अँड दॅट वन इज नथिंग बट दी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, आर्टिफिशियल सॅटेलाईट. पहा, आर्टिफिशियल सॅटेलाईट पाहायच्या आधी आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. व्हॉट इज अ सॅटेलाईट. सॅटेलाईट इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज यूज्ड टू or which is revolve around the earth or any planet. ओके, किंवा मी तुम्हाला असं सांगितलं होतं सॅटेलाईट हा काय आहे, तर इट इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा हे एक असं ऑब्जेक्ट आहे की जे
पृथ्वीच्या एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारा दुसरा ग्रह किंवा दुसरी वस्तू म्हणजे त्याला आपण काय म्हटलं होतं, उपग्रह असं म्हटलं होतं. त्याला इंग्लिशमध्ये सॅटेलाइट असं म्हणतात. सॅटेलाइट इट इज मेनली डिवायडेड इंटू 2 टाइप्स. द फर्स्ट वन इज दी नॅचरल सॅटेलाइट अँड द सेकंड वन इज दी आर्टिफिशियल सॅटेलाइट. फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला दोघांची नावं देखील सांगितलेली होती. नॅचरल सॅटेलाइट मून अँड टायटन अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुटनिक आणि काय सांगितलं होतं, इनसॅट. हे दोन आहेत हे आर्टिफिशियल सॅटेलाइट. मग द क्वेश्चन इज अराइज what is mean by natural satellite and what is mean by artificial satellite, किंवा ह्या दोघांच्या डेफिनेशन्स काय आहेत, नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय. सो लेट्स सी व्हॉट इज मीन बाय नॅचरल सॅटेलाइट अँड व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट. पहा इथं मी नॅचरल सॅटेलाइटची डेफिनेशन लिहिलेली आहे. इज ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग द अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट. पहा नॅचरल सॅटेलाइट हा काय आहे, एक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे की जो पृथ्वीभोवती किंवा दुसऱ्या ग्रहांभोवती नैसर्गिकरित्या फिरत आहे. आणि याचं एकमेव एक्झाम्पल आहे ते म्हणजे अजिबात विसरायचं नाही, अँड दॅट वन इज नथिंग बट दी मून. मून इज ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. पृथ्वीचा एकमेव उपग्रह जो आहे हा कोण आहे हो, हा चंद्र आहे, हे विसरायचं नाही. सो व्हॉट इज मीन बाय नॅचरल सॅटेलाइट. नॅचरल सॅटेलाइट इट इज ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग अराउंड दी अर्थ. अशी डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. ओके, सिम्पली काय म्हणणार आहे तुम्ही, नॅचरल सॅटेलाइट म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विच इज ऑर्बिटिंग अराउंड दी अर्थ. सी नंतर व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट बघायच्या आधी मी इथे एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे. पहा आता पृथ्वीला एकमेव त्याचा उपग्रह आहे तो म्हणजे कोणता आहे, तर चंद्र आहे. सी सम अदर प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम म्हणजे सोलार सिस्टीममधले जे दुसरे ग्रह आहेत त्यांना हॅविंग मोर दॅन वन नॅचरल सॅटेलाइट, त्यांना एकापेक्षा अनेक उपग्रह आहेत. पृथ्वीला जसा एकच उपग्रह आहे, एकमेव उपग्रह आहे, त्या पद्धतीनं सोलार सिस्टीममधले जे बाकीचे प्लॅनेट आहेत त्या प्लॅनेट्सला एकापेक्षा अनेक नॅचरल सॅटेलाइट्स आहेत असं सांगितलेलं आहे. ओके, नाउ लेट्स सी व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे नॅचरली असणारे. ओके, आणि मॅनमेड किंवा आर्टिफिशियल त्याला आपण काय म्हणतो, प्रिपेअर्ड बाय मॅन किंवा मॅनमेड जे असतात त्यांना आर्टिफिशियल असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. सी इफ ए मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ. पहा काय म्हटलेलं आहे, इफ ए मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट इन अ फिक्स्ड ऑर्बिट. व्हेरी इम्पॉर्टंट वन. पहा इफ मॅनमेड ऑब्जेक्ट जो काही मानवाने तयार केलेला ऑब्जेक्ट आहे तो जर का पृथ्वीभोवती फिरत असेल, इफ रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहाभोवती जर फिरत असेल इन अ फिक्स्ड ऑर्बिट. हे खूप महत्त्वाचं आहे. कशामध्ये हो, फिक्स्ड ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर अशा ऑब्जेक्टला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द डेफिनेशन, इट इज अ वन काइंड ऑफ अ मॅनमेड ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट. अर्थभोवती पण फिरू शकतो, दुसऱ्या ग्रहाभोवती पण फिरू शकतो, पण कसा, फिक्स ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला नाव सांगितलं होतं, आर्टिफिशियल सॅटेलाइटमध्ये स्पुटनिक एक आहे आणि दुसरा आहे इनसॅट. सी त्यातला जो पहिला आहे, द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट इज स्पुटनिक सेंट बाय सोव्हिएट युनियन इन 1957. कुणी सेंड केला हो, इट इज सेंट बाय सोव्हिएट युनियन इन 1957. अँड तुम्हाला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा फिल इन द ब्लँकसाठी विचारलं जाईल, विच डॅश डॅश इज अ फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे स्पुटनिक इज फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट सेंट बाय
सोवियत युनियन इन 1957. इयर्स विसरायचे नाहीत. सी नाव इथं काही मी शॉर्ट फॉर्म्स लिहिलेले आहेत. सॉरी, तुम्हाला काही सॅटेलाईटची नावं आहेत. त्या सॅटेलाईटच्या आपण लॉंग फॉर्म पाहणार आहोत. जे सगळ्यात पहिला आहे तो इनसॅट. ऐकून माहीत असेल, पहा केबलला नाव असतं. काहींच्या घरामध्ये जर टी व्ही असेल तर पहा त्या केबलला नाव असतं इनसॅट. इनसॅट म्हणजे काय, तर इट इज अ वन काइंड ऑफ अ सॅटेलाईट विच हॅविंग द फुल फॉर्म इंडियन नॅशनल सॅटेलाईट. ओके, याला काय म्हटलं जातं, इंडियन नॅशनल सॅटेलाईट. दुसरा काय आहे, जी सॅट. तोच आहे, फक्त इथं काय लिहायचं आहे, जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. ओके, त्याच्यानंतर IRS. इट मीन्स इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. आफ्टर दॅट GSLV मीन्स जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. पहा, जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. ओके, आफ्टर दॅट PSLV. GSLV, PSLV. G for geosynchronous, P for polar satellite launch vehicle. Okay, and the last one is the IRNSS. It means Indian Regional National Satellite System. Sorry, not national. See, इथं लिहिते IRNSS. It means Indian Regional Navigation, not national. See, Indian Regional Navigation Satellite System. अशा काही तिथं तुम्हाला सॅटेलाईटची नावं दिलेली आहेत, सो ती विसरायची नाहीत. द फर्स्ट वन इज दी इनसॅट, सेकंड वन इज दी GSAT, थर्ड वन इज दी IRS, फोर्थ वन इज दी GSLV, फिफ्थ वन इज दी PSLV अँड द लास्ट वन इज दी IRNSS. ह्या ज्या मी आता तुम्हाला नावं सांगितलेली आहेत याचा आपल्याला जो नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये उपयोग होणार आहे. सी, पहा आत्ताच आपण एक पॉईंट पाहिलेला आहे. कोणता पॉईंट पाहिला हो, तर टाइप्स ऑफ सॅटेलाइट. ओके, देर आर मेनली टू टाइप्स ऑफ सॅटेलाइट. द फर्स्ट वन इज दी नॅचरल सॅटेलाइट अँड द सेकंड वन इज दी आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता हे मेन टाईप झाले बरं का. आत्ता जे आपण पाहणार आहे, जो नेक्स्ट पॉईंट आपण कंटिन्यू करतोय त्याच्यामध्ये आपण आणखीन काही वेगवेगळे टाईप्स पाहणार आहेत सॅटेलाईटचे. इथं मी एक तक्ता केलेला आहे, मध्ये फक्त मी फंक्शन्स लिहिलेले आहेत का तर ते चुकायला नकोत म्हणून. आणि बघ पहा, एकूण 3 पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. तर सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो व्हेरियस टाइप्स ऑफ सॅटेलाइट. आत्ता आपण जे पाहिलं ते मेन 2 टाईप, नॅचरल सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे कोणते टाईप्स असतात सॅटेलाइटचे ते पाहिजेत. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ दी सॅटेलाइट, त्या सॅटेलाइटचं फंक्शन काय आहे, आणि नंतर द नेम ऑफ इंडियन सॅटेलाइट सर्व्हिसेस अँड देअर लॉन्चर व्हेकल्स. ओके, हे आपल्याला पाहायचं आहे. एकूण मी 6 लिहिलेले आहेत. पहा, टाइप्स ऑफ सॅटेलाइटमध्ये पहिलं मी फंक्शन इथं लिहिलेलं आहे बरं का. अशा पद्धतीने तुम्हाला दिलं जाऊ शकेल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की कंप्लीट दी फॉलोइंग चार्ट. ओके, असं पण तुम्हाला देतील किंवा असा अख्खाच्या अख्खा न देता ह्यातले 1-2 देतील आणि तो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा असेल. काही ठिकाणी सॅटेलाईटचं नाव लिहितील, काही ठिकाणी त्याचं लॉन्च
व्हेकलचं नाव लिहितील आणि काही ठिकाणी फंक्शन्स लिहितील. अशा पद्धतीनं तो डिस्टर्ब असा चार्ट असेल आणि तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर आता आपण पाहूयात कोणत्या टाईपचे सॅटेलाईट, त्यांचं फंक्शन काय असतं आणि त्यांच्या लॉन्च व्हेकल सिस्टीम्स काय आहेत हे आपण पाहणार आहे. सी फर्स्ट फंक्शन काय लिहिलेलं आहे मी, स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. आपण याच्यावरून त्याचं नाव पाहूयात बरं का, अशा पद्धतीने करूयात. स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ दी वेदर. आता लास्ट वर्ड काय आलेला आहे तर वेदर. वेदर कशाशी रिलेटेड असणार आहे तर मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत, हो की नाही. हवामानशास्त्र जे खातं असतं हे कशाबद्दल आपल्याला माहिती देतं तर वेदरबद्दल माहिती देतं. सो द फर्स्ट टाईप ऑफ सॅटेलाइट इज वेदर सॅटेलाइट. ओके, पहिला काय आहे वेदर सॅटेलाइट. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस वेदर सॅटेलाइट इज दी स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. प्रेडिक्शन म्हणजे अंदाज बांधणे, स्टडी म्हणजे त्याचा अभ्यास करणे. स्टडी अँड प्रेडिक्शन, अभ्यास आणि अंदाज कशाचा, हवामानाचा. क्लिअर. नाव द नेम ऑफ इंडियन सॅटेलाइट सर्व्हिस अँड देअर लॉन्च व्हेकल्स. म्हणजे कुठली सॅटेलाइट सर्व्हिस काम करते आणि त्याला लॉन्च करणारा व्हेकल कोणता आहे हे आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी दोन आहेत पहा, इनसॅट आणि जीसॅट. आत्ताच याचे आपण काय पाहिलेले आहे तो फुल फॉर्म पाहिलेले आहेत. आणि याला लॉन्च कोण करतं तर GSLV म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. पहिलं क्लिअर झालं, फर्स्ट टाईप ऑफ सॅटेलाइट अँड दॅट वन इज नथिंग बट दी वेदर सॅटेलाइट. सी दुसरं आपण नाव पाहण्याआधी त्याचं फंक्शन बघूयात आणि फंक्शनवरून नाव पाहूयात. एस्टॅब्लिश कम्युनिकेशन, व्हेरी इम्पॉर्टंट वन. पहा काय करतं हे, कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करतं. कोणामध्ये, बिटवीन डिफरंट लोकेशन इन दी वर्ल्ड. वर्ल्डमधले जे डिफरंट लोकेशन आहेत त्याच्यामध्ये काय करतं ते एस्टॅब्लिशमेंट करतं. सो द नेम ऑफ दिस सॅटेलाइट इज दी नन अदर दॅन कोणतं असणार आहे तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. म्हणजे आपण याला मराठीमध्ये दळणवळण असं देखील म्हणू शकतो. कम्युनिकेशन सॅटेलाइट. व्हॉट इज द मेन एम काय असणार आहे याचं, ऑब्वियसली कम्युनिकेशन. सी याला लॉन्च कोण करतं तर याला देखील इनसॅट अँड जीसॅट हेच याचे इंडियन सॅटेलाइट सर्व्हिसेस आहेत. आणि याला पण लॉन्च कोण करतं तर याला देखील लॉन्च GSLVच करतं. म्हणजेच तुम्हाला मी आत्ता त्याचा फुल फॉर्म सांगितलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या इन्स्टिट्यूट आहेत की ज्या कार्यरत आहेत. सी द थर्ड वन इज दी टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम. तुमच्या आवडीचा विषय, हो की नाही. टी व्ही बघताना सगळेजण टी व्ही कशावरून चालतो सॅटेलाइट, विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट. कुठलं सॅटेलाइट तर काय आलेलं आहे टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम. टेलिकास्टिंग करायचं कशाचं, टेलिव्हिजन प्रोग्रामचं. जे काही टेलिव्हिजन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम्स असतात त्याचं टेलिकास्टिंग करायचं. सो नेम ऑफ सच सॅटेलाइट्स इज ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. काय नाव आहे तर ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. सी नंबर याचं आपण हे बघायचं राहिलं, लॉन्चर कोण आहे आणि इंडियन सॅटेलाइट सर्व्हिसचं नाव काय आहे. याचं देखील इनसॅट आणि जीसॅटच आहे. हे आपण इथं लिहूयात. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हवं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि याला लॉन्च कोण करतं तर GSLV. ओके. सी द नेक्स्ट वन, फिक्स द लोकेशन ऑफ. आधी फंक्शन बघू मग नाव बघूयात. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. लॅटिट्यूड अक्षांश, लॉन्जिट्यूड रेखांश. अर्थवरचं कोणतंही लोकेशन फिक्स करायचं काम कोण करतं, और डायरेक्शन सांगण्याचं काम कोण करतं तर अशा पद्धतीचं सॅटेलाइट करतात. काय करतं ते डायरेक्शन फिक्स करतं. म्हणजेच याला आपण कसलं सॅटेलाइट म्हणणार आहे, द नेम ऑफ सच सॅटेलाइट इज नेव्हिगेशन सॅटेलाइट किंवा नेव्हिगेशनल असं देखील म्हटलं तरी चालेल. नेव्हिगेशनल सॅटेलाइट. अँड याची जी इंडियन
सॅटेलाइट सर्व्हिस आहे. नेम ऑफ द इंडियन सॅटेलाइट सर्व्हिस इज दी IRNSS. मी तुम्हाला सांगितलं आहे इंडियन रिजनल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टीम. ओके. आणि असं जे लॉन्चर आहे किंवा हे लॉन्च कोण करतं तर PSLV. PSLV मीन्स पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके. सी नेक्स्ट वन, कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी ॲस्पेक्ट. आता सिक्युरिटी कुठं लागणार हो? जेव्हा वार होणार, जेव्हा युद्ध होणार तेव्हा काय लागते? सिक्युरिटी लागते. आणि सिक्युरिटीच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी जे सॅटेलाइट वर्क करत असतात, द नेम ऑफ दॅट सॅटेलाइट इज मिलिटरी सॅटेलाइट. मिलिटरी सॅटेलाइट. ओके. जे मिलिटरी सॅटेलाइट असतात हे काय करतात? अशा पद्धतीचं कार्य करतात. तिथं त्याचं लॉन्च वगैरे काही नाही आहे. नेक्स्ट द 6 म्हणजे स्टडी ऑफ फॉरेस्ट, डेझर्ट, ओशन, प्लेस आईस ऑफ अर्थ, एनी नॅचरल डिझास्टर, याच्यामध्ये सगळंच येतं. नॅचरल डिझास्टर म्हणजे पृथ्वीवरचे जे सगळे घटक असतात त्या सगळ्या घटकांचा स्टडी किंवा त्याचं कार्य पाहण्याचं कोणाचं काम असतं तर या सॅटेलाइटचं असतं. अँड द नेम ऑफ दिस सॅटेलाइट इज दी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. ओके. अँड द नेम ऑफ इंडियन सॅटेलाइट सर्व्हिस इज दी IRS. इंडियन काय सांगितलं होतं मी तुम्हाला? IRS. आणि हे लॉन्च कोण करतं तर हे देखील लॉन्च PSLVच करतं. अशा पद्धतीनं इथं आपण काय पाहिलेलं आहे? व्हॉट आर व्हेरियस टाइप्स ऑफ सॅटेलाइट? देअर आर 26 टाइप्स ऑफ सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, नेव्हिगेशन सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. प्रत्येकाचं इथं फंक्शन आपण पाहिलेलं आहे. आणि पलीकडच्या बाजूला द नेम ऑफ इंडियन सॅटेलाइट सर्व्हिसेस आणि लॉन्च व्हेकल कोण कोण आहेत त्याचे हे देखील आपण पाहिलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट, व्हॉट आर द टाइप्स ऑफ सॅटेलाइट, आर्टिफिशियल नॅचरल सॅटेलाइट. त्याच्यानंतर आपण काही शॉर्ट फॉर्म होते त्याचे लॉंग फॉर्म्स पाहिलेले आहेत. म्हणजे इंडियन सॅटेलाइट सर्व्हिसेस ज्या आहेत ज्या वर्क करत असतात त्याचा देखील आपण डिटेल स्टडी केलेला आहे. आणि इथे एक चार्ट पाहिलेला आहे. नाऊ वी विल स्टॉप हिअर. विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर.